तनया न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। कोल्हापुरात व्यसनी मुलाचा वडिलांकडूनच खून, दौंडमध्ये देशी पिस्टलसह युवक अटकेत, सुमारे 53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। इस्रो सायंटिस्ट बनून लग्नाचे आम्ही 26 लाखांची फसवणूक उघडकीस, लग्नासाठी केले अल्पवयीन मुलीचे अपहरण, हातपाय बांधून जिल्हा परिषद शाळेत ठेवले डांबून। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। कोल्हापुरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत ट्रॉलीचा पत्रा लागून मुलाचा मृत्यू झाल्याचा वडिलांनी दावा केला होता, मात्र राजारामपुरी पोलिसांनी 12 तासात हा बनाव उघडकीस आणला असून वडिलांनी चाकू खुपसून मुलाचा खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। 21 वर्षीय जुनेद पठाण सोमवारी रात्री दारू पिऊन तो शिवजयंती मिरवणुकीत नाचत असल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली, त्यामुळे मुलाला घरी ओढत नेत दारू पिल्याचा जाब विचारताच दोघांमध्ये जोरदार वाद झाला। नशेत मुलानं वडिलांवर हात उगारला, त्यानंतर रागातून भाजी कापण्याच्या चाकूनं वडील गफूर पठाण यांनी मुलगा जुनेद पठाणचा खून केलाय। स्वतः दिल्यानंतर त्यानं आपली कबुली करून घेतल्यावर मग तिने दिलं, तिथं आणलं पेरेच मी आता आणायला दिलं नाही, बाहेर रक्ताचं बंब झालं होतं, पाडून दिलं होतं, पाडून दिलं होतं। लेका माझ्या पोरगा तुला काय सांगू, एवढं दाडगा दोडगा पोरगा कापसानं बसलं होतं, सगळं काढून घेतलं माझ्या पोरग्याचं। काय करायचं? राजारामपुरी पोलीस ठाणे येथे जुनेद गफूर पठाण वय वर्ष 21 याचा मिरवणुकीमध्ये दुखापत होऊन मृत्यू झाल्याबाबत वर्दी प्राप्त झाली होती। सदर अकस्मात मयतच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता यातील मयताचा वडील गफूर पठाण याच्या जबाबामध्ये विसंगती आढळली आणि त्या चौकशांत आम्हाला असं आढळलं की यातील मयताचा वडील गफूर पठाण यांनी मुलाशी झालेल्या वादामधून त्याचा चाकूने बुकसून खून केला असून सदरची घटना व त्याचा अपराध लपवण्यासाठी त्यानं पोलिसांना चुकीची हकीकत सांगितली होती। आता वडिलांनीच मुलाचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्या अनुषंगाने यातील जो मयताचा वडील आहे गफूर पठाण याला गुन्ह्याची कामी अटक करण्यात आली असून आता पुढील तपास चालू आहे। सुरुवातीला काय त्याने सांगितलं, कारण शिवजयंतीची मिरवणूक होती अशा पद्धतीने? बरोबर आहे। यातील जो मयताचा वडील आहे गफूर पठाण याने आपला अपराध लपावा या अनुषंगानेच ही चुकीची बातमी सांगितली होती, कारण त्या दिवशी शिवजयंतीची मिरवणूक त्या भागामध्ये होती आणि त्याचा अपराध लपावा यासाठीच ही माहिती दिली, चुकीची माहिती दिली होती। दौंड तालुक्यातील खडकी येथे बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या वैभव शिंदे यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून देशी पिस्टल व 3 जिवंत काडतुसे असा सुमारे 53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। काल दिनांक 23/4/26 रोजी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान खडकी गाव येथे एक वैभव संजय शिंदे हा इसम काहीतरी अग्निशस्त्र सारखं काहीतरी हत्यार स्वतःच्या ताब्यात बाळगत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली आणि सदरची माहिती घेऊन वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने व्हेरीफाय करण्यासाठी माझे पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम आणि त्यांचा स्टाफ असा त्यांना पाठवला आणि त्यांनी सदर इस्मास खडकी या ठिकाणी जाऊन शोध घेऊन त्याच्याकडे त्याला चेक केला असता त्याच्या ताब्यामध्ये एक गावठी पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस असे त्याच्या ताब्यात मिळून आले आणि त्याला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर CR नंबर 252/26 भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि भारतीय न्याय संहिता 325 असा त्याच्यासोबत अजून एक आरोपी आहे असा एक गुन्हा दाखल केला आहे आणि सदर आरोपितांना अटक करून आपण पुढील तपास करीत आहोत। भंडारा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण झाले असून याचा मोठा त्रास शालेय विद्यार्थ्यांना होतो। अशा स्थितीत दुपारी घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं शाळांची वेळ सकाळी 7 ते 10 अशी मर्यादित केली आहे। विशेष म्हणजे हा आदेश केवळ सरकारी शाळांनाच नाही आहे, तर जिल्ह्यातील सर्व खासगी आणि CBSE बोर्डाच्या शाळांनाही बंधनकारक करण्यात आलाय। तसेच शाळांनी विद्यार्थ्यांना पुरेसे पाणी पिणे आणि डोक्यावर रुमाल किंवा टोपी वापरण्याचे निर्देश द्यावेत असेही प्रशासनानं स्पष्ट केलंय।
गोंदियाच्या दवनीवाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका नराधमानं गावातीलच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून पीडितीचे हातपाय आणि तोंड बांधून तिला जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी सुमित उईके याच्या विरुद्ध पोस्कोसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. ऑनलाईन मॅट्रोमोनियल वेबसाईटवर विश्वासाचे नाते जुळवण्याच्या नावाखाली एका महिलेला तब्बल 26,50,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणातील तोतिया इस्रो सायंटिस्टचा अखेर पर्दाफाश करण्यात आलाय. आदर्श प्रशांत म्हात्रे या आरोपीचं नाव असून फिर्यादी महिलेशी संपर्क साधत त्यानं लग्नाची मागणी घातली. यानंतर तुमच्या मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी मी घेतो असं आश्वासन देत हळूहळू त्यानं महिलेला आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतवत तब्बल 26,50,000 रुपयांची फसवणूक केली आहे. या घटनेनंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम वॉरियर्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं मसनेरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बेंचचं वाटप करण्यात आलंय. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आलंय. अमरावती येथे आयोजित आमसभा आणि महानगरपालिकेच्या बैठकीत महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून विविध महिला संघटनांनी काँग्रेस विरोधात जोरदार निषेध नोंदवत मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय. दरम्यान महानगरपालिकेच्या आमसभेत भाजपच्या महिला नगरसेवकांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातलाय. यामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज ठप्प झालंय. महिलांना समान सन्मान आणि न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. नारी शक्तीचा अपमान, नारी सेना हिंदुस्तान, नारी शक्तीचा अपमान, नारी सेना हिंदुस्तान, नारी शक्तीचा अपमान, नारी सेना हिंदुस्तान. नगरसेविका जो विधायक नारी शक्ती वंदन कायदा अधिनियम कायदा जो संसदेमध्ये नामंजूर करण्यात आलेला आहे त्याबद्दल नारी शक्तींनी आज विरोध दर्शवलेला आहे. खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण मिळणार होतं, परंतु ह्या काँग्रेसने अतिशय विरोधकाची भूमिका घेत आमच्या महिलांच्या अधिकाराचा आमच्या महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. गोंदिया कोहमारा मार्गावर असणारं मुरदोली गेट हे येत्या 1 मे पासून सुरू होते, तर आणखी 3 गेट काही दिवसांनी सुरू होणार आहेत. अशातच मुरदोली गेट सुरू होत असून या ठिकाणी सुद्धा 10 जिप्सी आणि गार्ड लागणार. त्यामुळे स्थानिक लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून या भागातील लोकांना एक नवीन रोजगार मिळणार असल्याची माहिती पियुषा जगताप यांनी दिली आहे. सध्या तरी आम्ही 4 गेटचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे आपण 4 बफरमध्ये जो आता नव्यानेच आपल्याकडे हस्तांतरित झालेला आहे त्याच्यामध्ये आपण 4 नवीन गेट ओपन करण्याचं नियोजन आहे. परंतु 1 मेला आम्ही सध्या मुरदोलीचं जे गेट आहे ते आपण आता ओपन करणार आहोत. गोंदियापासून अगदी जवळ आहे. तुम्ही गोरेगाव क्रॉस करून थोडंसं समोर गेलात की हे गेट आहे. गोंदियामध्ये स्थायिक आणि तिकडून कोहमाऱ्यावरनं सुद्धा हायवेवरनं येणारे जे पर्यटक आहेत ते या गेटचा आनंद घेऊ शकतील. या भागामध्ये टायगर प्रेझेन्स आहे आणि जो गोंदिया कोहमारा जो रस्ता आहे मुख्य रस्ता त्याच्या दुतर्फा हा सफारी रूट असणार आहे. दोन्ही बाजूला 2 रूट्स आपण वेगवेगळे याच्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर या गेटवरती ज्या जिप्सीज आणि जे गाईड्स असणार आहेत ते स्थानिक मुरदोली गावातले आणि त्या ग्रामपंचायतींचे असणार आहेत. त्यामुळे स्थानिकांना यातनं रोजगार उपलब्ध होणार आहे आणि पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. किल्ले धारूर येथे नगर परिषदेनं विविध करांमध्ये वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नागरिक आक्रमक झालेत. वाढीव कराचा निषेध व्यक्त करण्यासाठी अनेक नागरिकांनी थेट नगर परिषद कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारलाय. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. वाढीव कर तात्काळ मागे घ्यावा अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी नागरिकांनी प्रशासनाला दिलाय. आपला विषय काय आहे
आपला विषय एक आहे की जे टॅक्सेशन तुम्ही वाढवले ते जास्त रेट वाढले, सगळे रेट जास्त एवढाच एक मेन उद्देश आहे ना, पण की जे रेट लावले ते जास्त लावले. मागच्या वर्षी एवढे होते, आता एवढे झाले, तर बरोबर आहे. एवढाच विषय आहे. आता ह्याच्यामध्ये एजन्सीचा माणूस आहे, आता मूळ मालक तुमच्या सगळ्या जनतेला पाहिजे. विशेष सॉल्व्हण्याशी मतलब आहे ना. मला तसं नाही असं नाही. अधिकारी प्राधिकरण म्हणून त्यांनी टॅक्सेशन दिले, मालकांनी दिले नाही. एवढे टॅक्सेशन कोणाला विचारून दिले? तुम्ही आता आले बघ, ठीक आहे, जाऊ द्या, आम्ही ग्राह्य देऊ. तुम्ही आहे, तुम्ही कुठल्या नियमानुसार आणि निर्णयानुसार दरपत्रकानुसार तुम्ही आमचे टॅक्सेशन ठरवले? मग काय नगरपालिकेने ठरवले असेल. अरे यार, नगरपालिकेने नाही. नगर परिषदेचा जालना शॉर्ट सर्किटमुळे सुमारे 300 क्विंटल मका जळून खाक झालाय. भोकरदन तालुक्यातील टाकळी बाजार येथील शेतकरी अनिल खिल्लारे यांनी त्यांच्या शेतात मक्याची लागवड केली होती. मका चांगला आल्यानं त्याची काढणी करून तो शेतात साठवून ठेवला होता. मात्र शेताजवळ असलेल्या विद्युत डीपीमुळे अचानक शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली आहे. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यानं केली आहे. आम्हाला मेहनत करून सगळे हे झालंय. आमची मेहनतीची फळ भेटायला पाहिजे. किती खर्च केला तुम्ही मकासाठी आतापर्यंत? लाखभर रुपये खर्च केला. तरी आज अनिल संतोष खिल्लारे यांची या डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळं पूर्ण 300 क्विंटलची मक्का या ठिकाणी जळून खाक झालेली आहे. तरी मी अशी शासनाला अशी विनंती करेन की या ठिकाणी या मक्काची लवकरात लवकर पाहणी करून पंचनामा करावा व या शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं, त्याच्या मेहनतीचं त्याला या ठिकाणी त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. एवढं बोलून मी शासनाला असं विनंती करेन की या ठिकाणी लवकरात लवकर या मक्काचा पंचनामा या बातमीसह वेळ झाली इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.